नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. 20 मार्च रोजी सेन्सेक्स 89.64 अंकांनी वधारून 72,101.69 वर बंद झाला आहे, तर निफ्टी 21.65 अंकांनी वधारून 21,839.10 वर बंद झाला आहे. भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर्स 0.25% घसरून 1,619.55 रुपयांवर बंद झाले. कंपनी 21 मार्च रोजी होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय घेईल. प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.11% वाढून 529.55 रुपयांवर बंद झालेत. प्रिन्स पाईप्स आणि फिटिंग्स लिमिटेडने 55 कोटी रुपयांना सुप्रसिद्ध बाथवेअर ब्रँड ॲक्वेल खरेदी केला आहे. टीव्हीएस मोटर्सचे शेअर्स 0.19% घसरून 2,037.95 रुपयांवर बंद झालेत. टीव्हीएस मोटर्सने जाहीर केलेले शेअर्स बोनस शेअर्स हे सामान्य शेअर्स नसून ते NCRPS म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत. NCRPS शेअर्स हे असे शेअर्स असतात की ज्यांचे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करता येत नाही. हे प्रेफरन्स शेअर्स असतात आणि या शेअर्समध्ये शेअरधारकांना मतदानाचा अधिकार नसतो. यामुळे कंपनीचा इक्विटी बेस वाढत नाही किंवा कर्जही वाढत नाही. रिडम्पशन केल्यावर म्हणजेच विमोचन केल्यावर भागधारकांना रोखीने पेमेंट मिळते. एक शेअरसाठी 4 प्रेफरन्स शेअर जारी करण्यासाठी बोर्डाने मंजुरी दिली आहे. कंपनीला 1,900 कोटी रुपयांचे प्रेफरन्स शेअर्स जारी करण्यास मान्यता मिळाली आहे. NCRPS तत्वावर शेअर जारी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड RVNL कंपनीचे शेअर्स 3% घसरले आणि 238 रुपयांवर बंद झालेत. 167 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पासाठी L1 बोलीदार म्हणून रेल विकास निगम लिमिटेडची निवड करण्यात आली असल्याचे एक्सचेंजेसला सांगितले. आदित्य विजन लिमिटेड कंपनीचा शेअर 2.4% वाढून 3,200 रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीने 51% डिव्हिडंड जाहीर केला आहे, म्हणजेच प्रति शेअर 5.10 रुपये इतका डिव्हिडंड कंपनीने जाहीर केला आहे. सायंट लिमिटेड कंपनीचा शेअर 1.25% वाढून 1,999 रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीच्या JV इन्फोटेक HALने IBC अंतर्गत बेंगळुरू NCLT मध्ये अर्ज दाखल केला आहे. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1% घसरून 264 रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीला राजस्थानमधील 1,000 सोलर पंपिंग सिस्टीमसाठी 85 कोटी रुपयांचा LOE मिळाला आहे. सास्केन टेक्नॉलॉजीज कंपनीचा शेअर 2.5% वाढून 1,507 रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीचा स्टॉक एका महिन्यात 16% घसरला आहे, तर एका वर्षात हा स्टॉक 90% वाढला आहे. सास्केन टेक्नॉलॉजी 7% स्टेक घेण्यासाठी अनुप सिलिकॉन सर्व्हिसेसमध्ये 33.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. विमता लॅब्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1.75% घसरून 445 रुपयांवर बंद झाला आहे. विमता लॅब्स कंपनीमध्ये EMTAC लॅबचे विलिनीकरण करण्याचा विचार करणार आहे. JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर 2.75% घसरून 234 रुपयांवर बंद झाला आहे. JSW इन्फ्रास्ट्रक्चरचे कॉन्सो कार्गो व्हॉल्यूम 100 MMTच्या वर पोहोचले आहे. कोलॅब क्लाउड प्लॅटफॉर्म्स लिमिटेड कंपनीचा शेअर 1.79% वाढून 19.95 रुपयांवर बंद झाला आहे. कंपनी बोर्डाच्या बैठकीत एका शेअरवर 1 शेअर बोनस देण्याचे मंजूर करण्यात आले. जेव्हा कंपनी गुंतवणूकदारांना मोफत शेअर्स देते तेव्हा त्याला बोनस शेअर म्हणतात. गुंतवणूकदारांना विशिष्ट प्रमाणात बोनस शेअर मिळतो. मात्र बोनस शेअर इश्यूनंतर इक्विटी भांडवल वाढते, परंतु शेअरच्या दर्शनी मूल्यात म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल होत नाही. शेअरच्या फेस व्हॅल्यूमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळे गुंतवणूकदाराला भविष्यात जास्त लाभांशाच्या रूपात लाभ मिळतो. हुडको हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 15% डिव्हिडंड जाहीर केला आहे, म्हणजेच प्रति शेअर 1.5 रुपये इतका डिव्हिडंड देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तथापि कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये प्रति शेअर 3 रुपये आणि मार्च 2023 मध्ये प्रति शेअर 0.75 रुपये इतका डिव्हिडंड दिला होता. याशिवाय कंपनीच्या बोर्ड बैठकीत बोर्डाने फायनान्शियल इयर 2025 मध्ये डिबेंचर्स आणि बॉन्ड्सद्वारे 40,000 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे. कंपनीचे संचालक M नागराज यांचा कार्यकाळ वाढवण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीकडून मंजुरी मिळाली असल्याचे कंपनीने सांगितले. नागराज यांचा विस्तारित कार्यकाळ 1 फेब्रुवारी 2024 पासून 31 जुलै 2027च्या निवृत्ती तारखेपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. भारती एअरटेल लिमिटेड टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर भारती एअरटेल लिमिटेडला तिच्या उपकंपनी म्हणजे सबसिडियरी कंपनी भारती हेक्साकॉमच्या IPOसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.
IPO नंतर कंपनीचे अंदाजे मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन 28,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे। या आगामी इश्यूचा आकार सुमारे 4,300 कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे, की जो TCIL IPOद्वारे त्याच्या स्टेकचा काही भाग विकून उभारेल। कंपनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा IPO लॉन्च करू शकते। भारती ग्रुप्स जवळपास 1 दशकानंतर आपला IPO बाजारात आणत आहे। समूहाचा शेवटचा IPO भारती इन्फ्राटेल हा होता, की जो 2012 मध्ये लिस्टिंग झाला होता। भारती इन्फ्राटेलला आता इंडस टॉवर म्हणून ओळखले जाते। भारती हेक्साकॉमचा IPO ही सरकारी मालकीच्या टेलिकॉम कन्सल्टंट इंडिया लिमिटेड म्हणजे TCIL द्वारे विक्रीसाठी संपूर्ण ऑफर आहे। या कालावधीत मूळ कंपनी भारती एअरटेल IPOद्वारे कोणतेही शेअर्स विकत नाही। भारती एअरटेलची भारती हेक्साकॉममध्ये 70% हिस्सेदारी आहे। IPOचा उद्देश सरकारी मालकीच्या टेलिकॉम कन्सल्टंट इंडिया लिमिटेड म्हणजे TCIL मधून अंशतः बाहेर पडणे हा आहे। TCILकडे सध्या भारती हेक्साकॉममध्ये उर्वरित 30% हिस्सा आहे। टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये सतत घसरण सुरूच आहे। टाटा समूहाचे शेअर्स उच्च पातळीपासून 15 ते 35% घसरले आहेत। टाटा सन्सच्या IPOमुळे काही कंपन्यांमध्ये वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। स्पार्क कॅपिटलने व्हॅल्यू अनलॉकिंगचा उल्लेख केला आहे। त्याचवेळी टाटा ग्रुपच्या सर्वात मोठी कंपनी TCSमध्ये ब्लॉक डीलमुळे शेअर घसरला आहे। टाटा इन्व्हेस्टमेंट 35% खाली आला आहे। टाटा टेक 28% खाली आहे। टाटा केमिकल्स 25% खाली आहे। टाटा एलेक्सी 20% खाली आहे। टाटा मोटर्स 13% खाली आला आहे। टाटा पॉवर 12% खाली आहे। टाटा कन्झ्युमर्स 12% आणि इंडियन हॉटेल्स 10% खाली आहेत। तज्ज्ञांचे म्हणणे आहे की टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये घसरणीचे मुख्य कारण म्हणजे डीमर्जर। देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी टाटा मोटर्सने महिन्याच्या सुरुवातीलाच डीमर्जरची घोषणा केली होती। कंपनी आपला व्यवसाय 2 स्वतंत्र भागांमध्ये विभागणार आहे, परंतु टाटाच्या मते डीमर्जरमुळे त्यांचा कामकाजावर परिणाम होणार नाही। कर्मचारी, ग्राहक आणि भागधारकांची दोन्ही कंपन्यांमध्ये समान हिस्सेदारी असेल। 3 ऑटोमोटिव्ह युनिट्स स्वतंत्रपणे काम करतील। डीमर्जरमुळे भागधारकांचे मूल्य वाढेल।